या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध। आजच भेट द्या वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। कांद्याच्या घसरत्या दराविरोधात विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, 1500 रुपये अनुदानाची मागणी। कांद्याच्या सतत घसरत असलेल्या बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून विंचूर येथे उपबाजार समितीसमोर नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरोधात संताप व्यक्त केला। सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। यामुळे कांद्याला तात्काळ 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, तसेच कांद्याला समांतर बाजारभाव योजना लागू करावी, या मागण्यांची जोरदार घोषणाबाजी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। झेंडे दिसत नाही। गेल्या 4 महिन्यापासून नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी हे प्रचंड अडचणीत आहे। गेल्या काही दिवसात कांद्याचे दर सातत्यानं 1000 रुपयाच्या खाली 500, 700 आणि जो काही दुय्यम दर्जाचा कांदा एक बाजार समितीत 200-300 रुपये दराने विकतोय। शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। सरकारला शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा हा संघर्ष आज रस्त्यावर उतरतोय आणि या संघर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी सरकारला एक अल्टिमेटम देत आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा जो काही दर आहे तो मिळाला पाहिजे, तो मिळत नाही। ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला भाव होते, कांद्यावर निर्यात शुल्क टाकलं गेलं आणि कांद्याचे दर पाडण्यात आले आणि आज रोजी कांद्याला आपली हक्काची बाजारपेठ कांद्याने गमावली। आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय कांद्याला मागणी घसरतीये आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारनं कमीत कमी 1000 रुपये प्रति क्विंटलचा जो काही भावांतर योजना लागू केली पाहिजे। ज्याचा कांदा बाजार समितीमध्ये 1000 रुपये विकला गेला असेल त्याला 1000 रुपये भावांतर योजनेत मिळाले पाहिजे। ज्याचा 500 गेला असेल त्याला 1500 रुपये भावांतर योजनेअंतर्गत मिळाले पाहिजे। सरकारनं या मागणीची तातडीनं गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं, निवडणुका आल्याच्या नंतर शेतकरी पुत्र म्हणून जे काही पुढारी महाराष्ट्रभर मिरवत फिरतात त्या सर्व शेतकरी पुत्र पुढाऱ्यांनाही या माध्यमातून सांगू इच्छितो की आता तुमचा शेतकरी पुत्राचा जो काही बनाव आहे हा कुठे गेला। आपला सर्वांना या पुढाऱ्यांना या ठिकाणी फिरणं मुश्किल करावं लागेल, तेव्हा कुठेतरी हा संघर्ष आपल्याला फळास येईल असं वाटतंय आणि हा संघर्ष तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा पेटून उठायची वेळ आहे आणि पेटून उठावं। खरं तर जो खरीप हंगामातील लाल कांदा आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 7 ते 8 रुपये असा दर मिळतोय आणि हे करत असताना कांद्याचा उत्पादन खर्च हा प्रति क्विंटल हा 2500 रुपये हा खर्च येतो। खरं तर एवढा मोठा दुरावा कांदा उत्पादकांना हा आर्थिक फटका बसतोय। या करताना राज्य आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये असं अनुदान देऊन या लाल कांद्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा। असं जर राज्य सरकारने हा जर निर्णय नाही घेतला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यात सर्व लोकप्रतिनिधींना नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही आणि मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आम्ही माननीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देऊ। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज AC रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट। ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला।